मित्रांनो, उद्या 1 मे रोजी सकाळी 10 वाजता आपण आपल्या महाराष्ट्राच्या जिओग्राफीच्या वन शॉट सिरीज मध्ये भेटणार आहोत आणि या सेशन मध्ये आपण महाराष्ट्रातल्या मृदा प्रकारांचा अतिशय सविस्तर अभ्यास करणार आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये आढळणारी जी काळी रेगूर मृदा आहे ही आपल्याला विदर्भ, मराठवाड्यासारख्या जो पठारी भाग आहे त्यामध्ये आढळते आणि या मृदेला अनन्यसाधारण महत्व आहे, जिला आपण काळी कापसाची रेगूर मृदा म्हणून बघत असतो, की जी आपल्या बेसॉल्टच्या अग्निजन्य खडकांपासून तयार झालेली आहे. सोबत महाराष्ट्रामध्ये आपल्याला तांबडी मृदा पण बघायला मिळते, जिला लाल मृदा म्हणून आपण बघतो आणि ही विशेष करून तुम्हाला आयर्न ऑक्साईडचं प्रमाण त्यात जास्त असते, म्हणून त्याला थोडा लालसर रंग प्राप्त झालेला असतो. आणि ही जी मृदा आहे ही कोकण सह्याद्रीच्या भागामध्ये आपल्याला जास्त आढळताना दिसते, की ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा हा अगदी लवकर होत असतो. जांभी मृदा आपल्याला दिसते, जिला लॅटेराइट मृदा पण म्हणतो आपण, की जी कोकण प्रदेशातच आढळते, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सारख्या भागामध्ये जिथे दमट हवामान आणि अति जास्त पर्जन्य होत असते. महाराष्ट्रामध्ये गाळाची मृदा आहे, की जो महाराष्ट्रातला विस्तृत नदी खोऱ्यांचा जो भाग आहे, गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, तर या नदी खोऱ्यांमध्ये गाळाची मृदा ही आढळते, की जी अनेक साऱ्या पिकांसाठी आपल्याला सुपीक प्रकारची मृदा म्हणून बघता येईल. सो असा डिटेल अभ्यास करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 10 वाजता वन शॉट सिरीज मध्ये.